एक अशी गोष्ट जी आपल्यापैकी प्रत्येकाला करावीशी वाटते, पण सगळ्यांनाच ती सहजपणे जमतेच अशी नाही. एक अशी गोष्ट जी आजच्या धकाधकीच्या अनेक व्यवधानं वाढलेल्या काळामध्ये प्रत्येकासाठी फक्त शारीरिक आणि मानसिक उन्नतीसाठीच नाही, तर त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा अतिशय आवश्यक असते. हो, ती गोष्ट म्हणजे ध्यान. बुक विश्वच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण त्याच गोष्टीविषयी बोलणार आहोत, जी आपल्याला करावीशी वाटते, करूया असा आपण प्रयत्न सुद्धा करतो. पण सगळ्यांनाच ती तितक्या सहजपणे जमत नाही आणि म्हणूनच अशा वेळेला त्या विषयातल्या तज्ञांशी आम्ही बातचीत साधण्याचा प्रयत्न करत असतो. आज ध्यान या विषयावरती आपण अशीच एक उत्तम चर्चा घडवणार आहोत आणि त्यासाठी आपल्या बुक विश्वच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आत्मयोग गुरु डॉक्टर संप्रसाद विनोद सर. सर नमस्कार. नमस्ते. तुमचं मनापासून स्वागत आहे आमच्या याच्या पॉडकास्टमध्ये. आणि जसं मी म्हणालो की ही अशी गोष्ट आहे जी अनेकांना वाटते की अरे मला मेडिटेशन, ध्यान म्हणत नाही जनरली, मेडिटेशन कारण तसं म्हटलं की जरा काहीतरी छान वेगळं वाटतं. Yeah. तर मला मेडिटेट करायला शिकायचंय, मला ध्यान करायला शिकायचंय असं बरेच लोक म्हणतात. पण अगदी क्वचित लोक प्रयत्न करतात आणि त्यातल्या काहींनाच ती जमते हो. मुळामध्ये. पण अगदी बेसिक पासून आपण सुरू करूया. म्हणजे आता तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहात. डॉक्टर संप्रसाद विनोद सरांची अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे 45हून अधिक वर्ष ते योग साधनेच्या, ध्यान साधनेच्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. शांती मंदिराच्या माध्यमातून अनेकांना आजवर त्यांनी ध्यानाचं, योग साधनेचं प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि आपण योग किंवा ध्यान ज्याला वरवर आपण जे समजतो त्याच्याही पेक्षा खूप काही सखोल अनुभूती देणारं, ती अनुभूती प्रत्यक्ष जगण्यामध्ये उतरवण्यासाठी मदत करणारं असं प्रत्यक्ष प्रशिक्षण मला वाटतंय डॉक्टर विनोद सर तुम्ही देत आहात. तर ध्यान म्हणजे नेमकं काय यापासूनच आपण सुरू करूया. हा, ध्यान ही एक अशी आंतरिक अवस्था आहे की ज्याच्यामध्ये तुमचं मन पूर्णपणे शांत झालेलं असतं. आणि मन मन पूर्ण शांत झालेलं असतं, केलेलं नसतं. अच्छा, झालेलं असतं. हा, कारण त्यात एक नॅचरलनेस असतो. तुम्ही ध्यान जर ओढून ताणून केलं तर ते टिकत नाही. ध्यान हे जीवनाचा एक अविभाज्य भाग बनण्याची गरज आहे. ते नुसतं वरवरच करून ते तंत्र आहे, पण तंत्रापेक्षा त्याचं एक्सपिरियन्शियल अनुभूतीजन्य ज्ञान जास्त महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही बसून ध्यान करता का आडवं पडून करता याला महत्व नाही, किंवा चालताना करता का नाही. महत्व आहे ते इनर स्टेटला. आणि त्याला ध्यान आपण म्हणतो आणि मेडिटेशनही म्हणलं जातं. जसं योगा म्हणलं जातं आणि योगही म्हणलं जातं. तर तसं ध्यानच म्हणलेलं बरं. मेडिटेशन म्हणायला हरकत नाही आता. जसं योगा म्हणायला हरकत नाही, पण खरा शब्द जो आहे तो योगच आहे. बरोबर. तसं ध्यान ही म्हणजे त्याचे 4 कॅरेक्टरिस्टिक्स म्हणता येतील, अगदी ठळक अशी वैशिष्ट्य, की मनाची निर्विचार स्थिती, म्हणजे पूर्ण शांत झालेलं मन. तर जागृती त्याच्याबरोबर, म्हणजे तुम्ही जागे असता, नाही तर मनाची त्याला गाढ निद्रा ज्याला लागते, गाढ झोपतो जो माणूस, तर त्याला मन शांत झालेलं असतं त्यावेळेला. पण तो निद्रिस्त असतो, झोपेत असतो आणि मन शांत झालेलं असतं. इथे तुम्ही जागे असता, जागृत असता, अवेअर असता, बरोबर, आणि मन शांत झालेलं असतं. म्हणून अवेअरनेस हा त्याचा एक दुसरा महत्वाचा घटक. निर्विचारता, जागृती, सहजता. ध्यान हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग जर बनायचा असेल तर ते असं कृत्रिम असून चालणार नाही. ते सहजपणे आपल्या ह्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकेल जीवनामध्ये, असं असण्याची गरज असते. बरं. आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला असं एक छान आतून असं छान सेन्स ऑफ वेलबिईंग आलं पाहिजे, असा विशुद्ध आनंद मिळाला पाहिजे. कारण काय होतं नाही तर की आत्ता सगळं धकाधकीचं जीवन, सगळे ताणतणाव आहेत, आणि मग ते दूर करण्यासाठी ध्यान शिकायचं आणि ध्यान करण्याचा ताण घ्यायचा. ध्यान करण्याचा ताण. तर तसं करण्याच्या ऐवजी ध्यान असं आनंददायी असलं पाहिजे, म्हणजे ते रोज केलं जातं. नाही तर मग थोडे दिवस तुम्ही करता आणि सोडून देता. जसं 31 डिसेंबरला किंवा त्यातनं त्यांचं आफ्टर इफेक्ट सगळे संपल्यानंतर माणूस ठरवतो की आता ह्या वर्षी मी रोज सकाळी स्वतःसाठी काढणार, ध्यान करणार, योग करणार. आणि ऍक्च्युली 4-5 दिवसात ते संपून जातं. कारण
ते जे ठरवलेले असतं ते खूप वरवरचं ठरवलेलं असतं. हं. त्याच्याविषयी गोडी निर्माण व्हायला थोडासा वेळ दिला योगाविषयी किंवा ध्यानाविषयी, त्यामुळे ते आपण अडॅप्ट करणं, आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अंतर्भाव करणं, समावेश करणं, हे मग रिलेटिव्हली सोपं जातं. हं. म्हणून ध्यान ह्याच्या 4 कॅरेक्टरिस्टिक जे आहेत, म्हणजे तुम्ही कुठल्याही अनेक प्रकारे ध्यान करता येऊ शकतं. पण त्यातले महत्त्वाचे जे वैशिष्ट्य आहेत, की मनाचं शांत स्थिती त्यांनी येते का? येतेय का? हं. सहजपणे येते का? हं. तुम्ही जागृत आहात का? सहजता त्याच्यात आहे का? आणि चौथं महत्त्वाचं, त्यात तुम्हाला सेन्स ऑफ वेलबिंग त्यांचा एन्हान्स होतोय का? वाढतोय का? हं. अधिक विकसित होतोय का? नाहीतर मग काय होतं, की नुसतंच एक सदर भरल्यासारखं आज काय ध्यान केलं, हं. टिक मार्क असं होतं ते. तसं नाही आता का मग ते बरोबर. ह्यात रमलं पाहिजे. आणि हं. ते रमायचं जर असेल तर असे काही कॅरेक्टरिस्टिक्स महत्त्वाचे आहेत. आणि जागेपणी ध्यान करता आलं पाहिजे. अच्छा. आणि ते सुरुवात जर तुमची सोपी झाली, तर ते जीवनात अडॉप्ट करून घेणं एवढं अवघड जात नाही. हं. हं. तर म्हणून ध्यानाच्या पद्धती जरी वेगळ्या असल्या, तरी हे कॅरेक्टरिस्टिक त्याच्यात दिसतायत का आपल्याला? त्याचा अंतर्भाव होतोय का? असं हं. पाहणं खूप गरजेचं आहे. सर आता योग ही भारतानं जगाला दिलेली देणगी असं आपण म्हणतो. ध्यानाच्या बाबतीत पण असं म्हणता येईल का, की ध्यान सुद्धा भारतानं दिलेली देणगी आहे किंवा मग योगदान आहे? त्याच्यातल्या ज्या अनेक पर्याय जे देतात ते भारतामध्ये खूप आहेत. हं. आता फॉर इन्स्टन्स आम्ही जे शिकवतो, तर ते मला सुचलेलं आहे, इव्हॉल्व झालेलं आहे. ते आडवं पडून करायचं ध्यान आहे. हं. म्हणजे शवासनातच ध्यान कसं करायचं, आणि ते सगळ्यांना खूप सहजपणे जमू शकतं. काही वेळेला झोपतात लोकं, पण सगळ्यांना त्यामुळे ते ध्यान आवडतं खूप शवासनाचं. पण काय होतं, की म्हणजे जरी एका वेळेला सुरुवातीच्या काळात झोप लागली, तरी असं आडवं पडल्यानंतर तुम्हाला रिलेटिव्हली सोपं जातं मनाची निर्विचार स्थिती साध्य करणं. बरं. नंतर त्याचे 4 कॅरेक्टरिस्टिक्स म्हणणं, वैशिष्ट्य त्याची, तर ती प्रत्यक्षात आणणं आडवं पडल्यानंतर सोपं असतं. आणि कालांतराने झोप तुमची कमी होते. झोपेची अशी शक्यता कमी होते आणि इनफॅक्ट तुमची झोपेची क्वालिटी सुधारते. हं. आणि तुमचे नंबर ऑफ आवर्स कमी होतात. आणि तरी क्वालिटी सुधारते, की जे सध्याच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे. हं. कारण हे खूप आहे ना, वेळेचा कन्स्ट्रेंट खूप आहे. हो. तर त्यामुळे कमी वेळात जास्त विश्रांती आणि प्रगाढ विश्रांती जर मिळाली, तर त्याचे सगळे परिणाम आपल्याला दैनंदिन जीवनात दिसायला लागतात. म्हणून ते महत्त्वाचं आहे, की सहजपणे शिकलं पाहिजे आणि मग नंतर बसूनही करता येतं. म्हणजे हा एक भाग झाला. तसा अजून निःशब्द अनुभूती असा एक आहे. नंतर जप करतात लोकं वेगळे-वेगळे. म्हणजे श्रीराम जय राम, जय जय राम म्हणतात. ओम नमः शिवाय म्हणतात. ते सगळे एका वेगळ्या अर्थाने पण ध्यानाचेच प्रकार आहेत. हं. कारण ध्यानामध्ये मनाची शांत स्थिती, सहज स्थिती महत्त्वाची. सगळ्यांनी काही अगदी फॉर्मल ध्यान योगाच्याच पद्धतीने करायला काही असं काही नाही. ओंकार सुद्धा आपण जर चांगल्या प्रकारे म्हणला, तर त्याने सुद्धा आपलं मन शांत व्हायला मदत होते. हं. हं. प्रार्थना चांगल्या प्रकारे म्हणता आली, त्याचा अर्थ लक्षात घेऊन म्हणता आली. अच्छा. हे पतंजलींचं असं सूत्र आहे, की तज्जपस्तदर्थ भावनम. हे ईश्वराची त्यांची कल्पना फारच अद्भुत आहे. पण ते खूप विस्ताराने बोलायचा विषय आहे. पण तस्य वाचक प्रणवः, म्हणजे ईश्वराचं प्रतिनिधित्व करणारा असा कुठलं आहे घटक, हं. तर ओंकार आहे. बरं. आणि तो ओंकार म्हणायचा म्हणजे नुसतंच ओंकार म्हणायचा नाही. कोण किती जोरात म्हणतोय आणि त्याचं हे करणं, कॉम्पिटिशन लावणं ओंकाराचे. कॉम्पिटिशन योगामध्ये, मेडिटेशनमध्ये कॉम्पिटिशन नाही, शून्य कॉम्पिटिशन. अच्छा. की तुम्ही ते करताय ते स्वानंदाय स्वांत सुखाय करताय. हां. आपल्या आनंदासाठी आणि असं करताय. दुसऱ्याशी तुलना करून मग मी अर्धा तास करू शकतो, तू पाऊण तास करतो, असं काही त्यात नाही आहे. ते एक तुमच्या क्षमतेनुसार ते इव्हॉल्व होत जाणारी प्रोसेस आहे, हं. विकसित होत जाणारी. आणि तेच त्याचं वैशिष्ट्य आहे आणि हं. तेच तसं असणंही गरजेचं आहे. कारण तुम्हाला जर ध्यानाची अनुभूती आली नाही, त्याची त्याची गोडी कशी वाटणार तुम्हाला? हं. हं. आणि गोडी निर्माण झाल्याशिवाय तुम्ही करणार कसं? बरोबर आहे. मग तुमच्या स्वभाव धर्मानुसार तुम्ही पूजापाठ जरी केला, आता समजा तुम्ही
खूप भाविक आहात आणि भावना प्रधान आहात आणि तुम्ही पूजा करताय तुम्ही आणि गणपतीची पूजा आहे किंवा तुमचे जे काही आराध्य दैवत असेल त्याची पूजा करताय. तर ती करताना त्याच्यामध्ये आपल्याला कळतं गणपतीचं प्रतिष्ठापना करतो. त्याला बसवतो म्हणतो, पण त्याला प्रतिष्ठापना तर ती करताना आपण त्याच्यामध्ये तो सजीव झालेला आहे, हं. असे ते मंत्र असतात हो. आणि ती पूजा केली जाते. तसं आपण जी साग्रसंगीत पूजा जी केली जाते, त्याच्यामध्ये त्या देवाला खाली त्या मूर्तीला तामनात ठेवलं जातं. त्याच्यावरती पाणी ओतलं जातं. त्याला थंड वातावरण असेल तर गरम पाण्याने मग पाठोपाठ गार पाण्याने त्याला अत्तर लावलं जातं. खूप असं स्वच्छ व्यवस्थित जणू काही ती जिवंत व्यक्ती आहे अशा ह्यानी त्याचं उपासना केली जाते हं. आणि त्याच्याशी एक नातं निर्माण केलं जातं आणि ते नातं खूप जवळचं झालं की ती एकात्मता त्या मूर्तीबरोबर, त्या आराध्य देवतेबरोबर निर्माण होते आणि त्यात तुमचं मन शांत होऊन जातं. हं. असं. किंवा काही जण ते वारीला जातात लोकं, लक्षावधी लोकं वारीला जातात. तर त्याला आपल्याला असं वाटतं की एसटीने जायचं सोडून हे कशाला चालत चाललंय असं वाटतं. पण ते म्हणजे डोक्यावरती त्या महिला ज्या असतात त्या तुळशीचं हे घेतात. हो. रोप असतं आणि कुंडीसारखं असतं. ते घेऊन मैलोनमैल चालत जात असतात. आता त्यांना जरा सुविधा दिल्या जातात. पण हं. त्यापूर्वी नव्हत्या त्यावेळेस ते जातच होते आणि मैलोनमैल जातात. तर त्याला प्रेरक शक्ती काय आहे त्याच्यामागची? तर त्यांच्यातला पूजाभाव जो आहे, पूजाभाव. पूजाभाव. तर पूजाभाव ज्यांच्यामध्ये आहे त्यांनी त्या मार्गाने जावं. हं. ज्यांना प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं ज्यांना शोधायची इच्छा असते, तर त्यांनी ध्यानाच्या मार्गाने जावं. कारण ध्यान एक असं साधन आहे, की ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या अंतरंगाचा शोध घेता, वेध घेता आणि बोध करून घेता. बरं. हे शोध, आपण वेद आणि बोध. तिन्ही महत्वाचं असतं बरं. आणि त्या शोध घेण्यासाठी आपल्याला ध्यान हे एक साधन म्हणून उपयोगी पडतं. आपण असे दिसताना सगळे वेगळ्या-वेगळ्या व्यक्ती दिसतोय, पण प्रत्यक्षात हे वेगळेपण जे आहे, ते वरवरचं आहे. पण आपलं जे आपल्या अस्तित्वाच्या पातळीवरचं जे जोडलेपण आहे, हं. तर ते महत्वाचं आहे ना. तर हं. ते लक्षात येण्यासाठी आपल्याला आधी आत लक्ष टाकून ते आतलं जोडलेपण कळलं पाहिजे हं, हं. आणि ते अनुभूतीने कळलं पाहिजे. बरं. ते जर कळायचं असेल, तर त्याच्यासाठी ध्यानाच्या मदतीने आपलं मन ज्याला पूर्ण निर्विचार शांत होतं पूर्णपणे. तर त्यावेळेला आपल्या मनाच्या शांतीबरोबर आपला जो मी असतो, मीपणा, म्हणजे वेगळेपणाची जाणीव जी आपल्याला आहे, हं. तर ते मीमुळे होत असते आणि मन जर पूर्ण शांत झालं, सगळेचे सगळे विचार जर शांत झाले, तर त्यावेळेला आपला मी शांत होतो. हं. आणि ज्यावेळेला मी शांत होतो, त्यावेळेला आपल्यातल्या ईश्वराच्या अस्तित्वाची आपल्याला प्रत्यक्ष प्रचिती येऊ शकते. हं. आणि तशी ती आली की आयुष्य आमूलाग्र बदलून जातं. म्हणजे टोटल अच्छा. ट्रान्सफॉर्मेशन. हं. काइंड ऑफ यू गेट रिबॉर्न. बरोबर. सगळं जुनं सगळं हे होऊन जातं, विसर्जित होतं. तर ते आता त्याला तुम्ही तुमच्यातलं चैतन्य म्हणा, ईश्वर म्हणा, विठ्ठल म्हणा, राम म्हणा. एनर्जी. हां, विठ्ठल म्हणा, राम म्हणा, हो. अजून देवी देवता जे काही तुम्हाला म्हणायचं असतं ते म्हणा. पण त्याच्या अस्तित्वाची तुमच्यातल्या त्याच्या अस्तित्वाची तुम्हाला जाणीव झाली का? हं. मग ते पूजेनी झाली, ध्यानाने झाली, याला महत्त्व नाही. हं. ती जाणीव होते का नाही? आणि मन शांत झाल्याशिवाय तुमचा मी शांत होत नाही. हं. जोपर्यंत मी शांत होत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्यातल्या ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती नाही होऊ शकत. आणि बरोबर. तशी जर येत नसेल, तर मग ते नुसतंच मेकॅनिकल केलं जातं. हं, हं. म्हणून ध्यानाचे अनेक प्रकार जरी असले, त्यातला आपण कुठलाही जरी निवडला, तरी सुद्धा तो आपल्या स्वभावाला अनुरूप असेल आणि त्यात आपण रमलं हे महत्वाचं आहे. हं. म्हणजे मन शांत होणं हा त्यातला केंद्रभूत भाग आहे. अच्छा. हं. तर तसे मला स्वतःला भावलेले जे आहेत 2-3 ध्यानाचे प्रकार, त्यातलं एक शवासन ध्यान एक आहे. शवासन ध्यान. हां, दुसरं एक निःशब्द अनुभूती. आता इथे कुंडी ठेवली आहे, अच्छा. तर आपण त्याच्याकडे बघतोय. हं. तर ते बघत असताना त्याचं कुंडीचा आकार, त्याचं कुठलं रोप आहे त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला दिसतंय. हं.
पण त्याला आपण काहीतरी कुंडी म्हणतोय, रोप म्हणतोय आणि त्याला काहीतरी शब्द देतोय, लेबल त्याला देतोय. लेबल लावतोय. पण ऍक्च्युली आपण इथे कोणी नसलं तरी सुद्धा कुंडी तिथे असणार आहे. हम्म, तिला नाव दिलं नाही तरी ती असणार आहे. हम्म. नावाने तिचं अस्तित्व नाही आहे. बरोबर अस्तित्वानंतर आपण आपल्या सोयीसाठी नाव देतोय. बरोबर. तर सगळ्यात आपल्या निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर ते पशुपक्षी, झाडं किंवा यांच्या सान्निध्यात आपण बसलोय, त्याचा आस्वाद घेतोय. तर जी काही अनुभूती आपल्याला त्याची येते, आता सुद्धा आपण इथे बसलोय, इथला जो माहोल आहे त्याची जी एक अनुभूती आपल्याला आता येते, तर ती जशी येते तशी घेण्यात आपण भर दिला. आणि ती चांगली आहे, वाईट आहे असं काहीच नाही केलं. त्याला लेबल काहीच दिलं नाही. तर ती निशब्द अनुभूती झाली. आणि अच्छा. जिथे निशब्दता आहे तिथे ध्यान खऱ्या अर्थाने तुम्हाला साधलंय असं म्हणता येईल. बरं. निशब्दता खूप महत्वाची, म्हणजेच निर्विचारता. हम्म, हम्म, हम्म. पण बऱ्याचदा असं होतं ना की आपण ध्यान करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा जास्त विचार यायला लागतात. त्याचं कारण नाही, म्हणून काय होतं, म्हणजे जितके आपण निर्विचार होण्याचा प्रयत्न करू तितके जास्त विचार, असं होतं. म्हणून आपल्याला विचारांशी मैत्री करावी लागते आणि विचारांच्या आधी शरीराशी करावी लागते. अच्छा, शरीराशी आणि विचारांशी मैत्री करायची. मैत्री करावी म्हणजे काय करायचं? हा, म्हणजे असं त्याला असं मला मारून मुटकून बसून मनावरती नियंत्रण आणून आणि त्याला शांत करायचं असं म्हणलं तर ते शक्य नसतं. कारण सगळे घटक जे आपले आहेत, शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, भावना आहे, हे सगळे आवश्यक घटक आहेत. ते सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत इंटरनली. आणि त्यांच्यात एक एकवाक्यता आहे, एकसंधपणा आहे, एकरूपता आहे. हे शरीर, आता मी इथे बसलोय तर मला पायाला समजा असं वाटलं की इथे जरा थोडा ताण आलाय, तर तो सिग्नल माझ्याकडे मेंदूच्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्यावरती पोचतो आणि मी पाय ऍडजस्ट करतो. किंवा आता आपण बोलतोय त्यातला आनंद घेतोय बोलण्यातला, तर ती भावना त्याच्यात आल्या. तर विचारपूर्वक बोलतोय म्हणून बुद्धीपणाली मनही आलं. हो. त्या सगळ्या मिळूनच सगळं चालू असतं ना. आपलं प्रत्येक गोष्ट जी जे आपण करतो ते एकात्मिकच असतं. तर त्या मला असं वाटतं की हे करताना साधेपणाने सुरुवात करणं जास्त चांगलं. कॉम्प्लिकेटेड काही करण्यापेक्षा साधं केलं बरं. असं. आणि मैत्री करणं म्हणजे कसं की त्याच्या अस्तित्वाची दखल घेणं, त्याच्या काही अडचणी ज्या आहेत त्या लक्षात घेऊन दूर करणं. आता म्हणलं पायात ताण आला तर थोडीशी हालचाल करून ते दूर केलं. आपल्याला खाली बसून ध्यान करायला लागलो आणि पाठीला रग लागली आणि लक्ष तिकडे जायला लागलं, तर आपली शरीराशी जर मैत्री असेल तर आपण असं म्हणू की ठीक आहे, मी थोडी माझी पोझिशन ऍडजस्ट करून घेतो. कारण पोझिशन तीच ठेवणं, शरीराची तीच स्थिती ठेवणं हा काही त्याचा उद्देश नाही आहे. शरीराची जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये मन शांत होतंय का हे बघणं महत्त्वाचं. अशी एक धारणा आहे की अजिबात हलायचं नाही, असं बसतोय म्हणजे असंच बसायचं, असं इकडे तिकडे, मग ते ध्यान भंग पावलं वगैरे. नाही, याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? हा, म्हणजे असं जेव्हा तुम्ही करता ना तर ते ध्यान तुम्ही खूप लादलेलं असतं, लादलेलं स्वतःवरती. असेल. नाही, ध्यानाची तुम्हाला आवश्यकता ज्यावेळेला निर्माण होते खरी खरी, तर त्यावेळेला तुम्ही ते लक्ष देऊन करायला लागता. नाही, कधीतरी डॉक्टरकडे जाता तुम्ही आणि आता डॉक्टरांनाही सांगितलं काही पर्याय राहिलेला नाही, कारण आता इतकं संशोधन त्याच्यावर उपलब्ध आहे की ध्यानाने मन शांत होतं, डायबिटीस कमी व्हायला मदत होते, ब्लड प्रेशर कमी व्हायला मदत होते. त्यामुळे आता त्यांना सांगायला भाग पडतंय की तुम्ही आता ध्यान करा, योग करा असं. तर त्यावेळेला त्यांना ती गरज भासते आणि मग ते येतात. अच्छा. आणि मग ते तसे आले की आम्ही त्यांना काय सांगतो की म्हणजे क्लासिकल फॉर्म जो योगाचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी ध्यान नाही करत, किंवा झोप लागावी म्हणून ध्यान नाही करत, किंवा अजून तुमचे मनोशारीरिक काही रोग आहेत ते दूर व्हावे म्हणून नाही करत. तुम्ही ध्यानासाठी ध्यान करता, योगासाठी योग करता आणि जाता जाता तुम्हाला तो प्रसाद मिळून जातो, बाय प्रोडक्ट. तसंच असतं ते आणि तसंच असावं. हो, असायला हवं. अगदी. तुम्ही आता इतकी वर्ष या सगळ्या क्षेत्रात काम करताय, तर आपण थोडं याच्याविषयी पण बोलूया की बाय प्रॉडक्ट विषयी पण बोलूया की तुमच्या निरीक्षणात आतापर्यंत काय आलंय, म्हणजे ध्यानामुळे कोणकोणत्या प्रकारचे, कुठल्या लेवलवरचे शारीरिक त्रास लोकांचे बरे झालेत. म्हणजे मी हे का विचारतोय, कारण जो बिगिनर आहे त्याला सुद्धा त्याचं कुठेतरी मोटिवेशन असतं, त्यामुळे मी हे विचारतोय. म्हणजे
फिजिकल लेवलचे विशेषतः मनोशारीरिक जे आहे सायकोसोमॅटिक डिसिजेस. सायकोसोमॅटिक ते सगळे नियंत्रणात येऊ शकतात. पाठीला रग लागले किंवा पायाला मुंगे आले तर तिथे ते थांबणं जास्त चांगलं. अच्छा. त्या शरीराची स्थिती ऍडजस्ट करणं हे चांगलं. म्हणजे ते मैत्रीची भावना झाली हो. आणि प्लेफुलनेस ठेवला की ठीक आहे मी आज ध्यान करून पाहिलं, प्रयत्न सुरू केला, पण आज काही मन तेवढं शांत नाही झालं. तर लगेच स्वतःला टोकत बसण्यापेक्षा क्षमा केली. हम्म. आपल्या मित्रांच्या बाबतीत आपण क्षमाशील किंवा ऍक्सेप्ट केलं. ऍक्सेप्ट केलं. हा, ठीक आहे. ते ठीक आहे. तर ते प्लेफुलनेस जो आहे की अरे हा हे जरा चुकलं बरं का, पण दुरुस्त करू आपण असं. म्हणजे तो जसं खेळाडू असतात ते एखाद्या मॅच मध्ये जिंकतात, एखाद्यात नाही जिंकत. तर ज्याला हरतात त्याला असे ते पोमेजून घरात बसत नाहीत, त्यातलं शिकून पुढे जातात. हे बेसिकली ध्यान ही दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे हे लक्षात घेऊन. आणि त्याचे जे परिणाम आहेत तर ते आता मी म्हणलो तसं की ब्लड प्रेशर हे मोठ्या खूप जण येतात आणि खूप जण म्हणजे त्याचे परिणाम खूप व्हेरिड आहेत. बरं. मध्ये एक मुलगा आला होता झोपडपट्टीत राहणारा, बरं. आणि त्याला खूप ताणतणावाखाली होता आणि तो त्याच्या भाषेत सांगायचं झालं तर लटकवून घ्यायला निघाला होता. अरे बापरे. आणि तो आला त्यावेळेला त्याच्याकडे एका डॉक्टरनी त्याच्या रेफर केलं होतं. तर त्याच्याशी असं काही मी फार फॅन्सी काही केलं नाही. त्याच्याशी संवाद साधला, त्याला समजून घेतलं, त्याला शेजारी बसून घेतलं, त्याच्या सगळ्या अडचणी समजून घेतल्या आणि मग त्याला योग शिकवला, ध्यान शिकवलं. आणि आता तो खूप चांगल्या प्रकारे त्याचा व्यवसाय करतोय आणि वा. वाढतोय व्यवसाय त्याचा दिवसेंदिवस. बरं. तसं दुसरी एक केस अशी सांगता येईल की एक असेच आले होते माझ्याकडे 2006 मध्ये. तर त्यांनी एक त्यांचा व्यवसाय सुरू केला होता आणि चाळीमधनं वगैरे असं सगळं शिक्षण झालेलं, खूप अडचणीतनं पुढे गेलेले. 10वीस त्यांच्याकडे हे होते लोक कामाला, पण करत होते, ते कष्ट करत होते आणि आता त्यांचे 350 का 400 झालेत. बरं. आणि कर्मचारी म्हणजे तिथले. हो. तर असे ड्रामॅटिक फरक पडलेले खूप असतात. की आता एक साधक आहेत तर त्यांचं त्या नर्तिका चांगल्या उत्तम, तर त्यांचं आयुष्य आमूलाग्र बदलून गेलं आणि आता ते योगामध्ये एवढ्या रमले आहेत, त्यांना असं वाटतंय की माझा पुनर्जन्म झालाय. बरं. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, अच्छा. पुनर्जन्म असंच त्याचं नाव आहे. बरं. तर तसं थोडंसं ड्रामॅटिक फरक पडलेले खूप असतात, दृष्टीच बदलून जाते. कारण योगाच्या किंवा ध्यानाच्या अभ्यासाने प्राथमिक परिणाम जो मी म्हणलो तसं मन शांत होणं, मनाला विश्रांती मिळणं आणि त्यामुळे त्याचे सगळे आरोग्याच्या पातळीचे परिणाम मिळून गेले. पण त्याच्यापेक्षा खूप महत्वाचा परिणाम आणि जो दुर्लक्षित आहे तो म्हणजे तुम्हाला तुमची ओळख होणं. बरं. आपली ओळख म्हणजे चेतन कोळी ही काही ओळख नाही, पुरेशी ओळख नाही. बरोबर. संप्रसाद विनोद ही पुरेशी ओळख नाही. तर त्याच्यातलं जे चैतन्य आहे त्याची सुद्धा ऍक्च्युअल प्रचिती येणं ही सुद्धा ओळख आहेच ना. तर ती ओळख झाली नाही तर ती अपुरी ओळख राहते स्वतःची. बरोबर. असे प्रश्न असतात की जे सोडवण्यासाठी आपल्याला एक अशी खूप शांत आणि साधी सिंपल अवस्था असावी लागते, तर हे प्रश्न कळू शकतात, कळले तर सुटू शकतात. आणि त्यामुळे आणि अनेक प्रश्नांच्या बाबतीत हेच प्रिन्सिपल आहे की आधी मला प्रश्न आला हे कळलं पाहिजे, त्याचं स्वरूप कळलं पाहिजे, त्याचे बारकावे सगळे कळले पाहिजे आणि ते सगळं दूर करण्यासाठी लागणारे जे माझे इनर रिसोर्सेस आहेत ते मला मोबिलाइज करता आलं पाहिजे. आपल्या ज्या क्षमता आहेत त्या जाग्या करून ते प्रश्न सोडवण्यासाठी त्याची मदत घ्यावी लागेल. तर हे सगळे करण्याची जी कौशल्य आहे, क्षमता आहे, ते सगळं कोर्सेस करून नाही डेव्हलप होत. दीर्घकालीन साधनेचा तो एक नैसर्गिक परिणाम असतो. बरोबर. असं आणि तसाच तो असणं योग्य आहे असं वाटतं मला. कारण असं ते करता येत नाही. हे डोकं दुखतंय तर तू ही गोळी घेतली की डोकं थांबेल, पोटाचे विकार आहेत हे केलं की जाईल, असं नाही ते. होलिस्टिक आहे. होलिस्टिक आहे. अगदी आणि सर्व समावेश एकात्मिक आरोग्य आहे. असं
बरोबर आहे. ध्यान करताना आपण पूर्वतयारी काय केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? प्रिपरेशन त्याची काय असली पाहिजे? मी आता म्हणलं तसं गरज निर्माण झाली पाहिजे. अच्छा, आधी असं वाटलं पाहिजे की मला मला करायला करायचं. पाहिजे. तर डॉक्टरांनी असं सांगितल्यामुळे वाटणं जरा दुर्लभ आहे सर पण. नाही, डॉक्टरनी सांगितल्यामुळे वाटणं हा एक भाग झाला. हां. की मी जगत असताना मी जर थोडासा स्वतःसाठी वेळ काढू शकत असेन, हं. तर मला हे लक्षात येणं खूप शक्य आहे, की हे माझं जे काही चाललंय जगणं, तर त्यातनं काही मला खऱ्या अर्थाने समाधान, शांती, आनंद टिकाऊ स्वरूपाचं काही मिळत नाहीये. मी नुसताच पळतोय. हां, नुसताच पळतोय. तर ते जे मला लक्षात आलं आणि त्याने माझे डोळे उघडले, तर मग मी याच्याकडे वळू शकतो. हं. आणि आता ते कळलंच नाही तर कसं करणार? बरोबर. म्हणून पूर्वतयारी हीच आहे, की गरज निर्माण होणं, आवश्यकता आहे मला ह्याचे पटणं हं. आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन घेणं हं. आणि ती मार्गदर्शन करणारी व्यक्ती सुद्धा अशी प्रीचर नसावी, अच्छा, टीचरही नसावी, मित्र असावे, अच्छा. जवळची व्यक्ती असावी, की ज्याच्याशी आपण मोकळे होऊ शकू, हं. मोकळेपणाने बोलू शकू, व्यक्त होऊ शकू त्याच्यापुढे. तिचं दडपण नाही वाढणार, भीती नाही वाटणार. बरोबर आहे. तसं माझी कोणाला हल्ली भीती वाटत नाही. हे हे खरं आहे. सगळेच कसं मजेतीन माझ्याशी त्यांचं जे काही अडचणी असतात ते अगदी मोकळेपणाने बोलू शकतात. हं. आणि त्यांनी मग म्हणजे फोकस काय असतो, की त्याचं भलं व्हावं हा फोकस असतो. आणि त्यामुळे त्याच्यासाठी लागणारं त्याला वातावरण हे खेळीमेळीचं साधं सिंपलच असावं. हं, हं, नाहीतर मग तो ओपन नाही झाला, त्याला कळलं नाही आणि मग आपण जे काही सांगणार ते कळणार कसं त्याला? पोहोचणार कसं बरोबर त्याच्यापर्यंत आहे. असं. म्हणून शोध घेणं आपल्या स्वरूपाचा, त्याचा वेध घेणं, त्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला साधन मिळालं आणि मग त्याचा बोध होणं. अरे, आपण म्हणजे फक्त हे बदलणारं अ, अस्तित्व नाही आपलं. हं. तर मागे दडलेलं असं काहीतरी एक चैतन्य आहे. असं काहीतरी एक चिरंतन असं काहीतरी माझ्या अस्तित्वाचा डायमेन्शन आहे, आयाम आहे, हं. की जी सुद्धा माझी ओळख आहे. काय आहे, की हे ऐकायला आपल्याला असं वाटतं, की फार माझ्या बियॉन्ड आहे असं वाटतं. आणि स्पिरिच्युअल काहीतरी हां, असं गहन काहीतरी आहे. हां, पण असं काही नाहीये ते खरं. हं. म्हणजे मनाची शांत स्थिती जर प्राप्त झाली आणि त्याच्यावर मी शांत झाला, तर हे सगळं फार सोपं आहे. हं. आणि ॲक्चुअली दैनंदिन जीवनातले सगळे व्याप आहेत ना, ते जास्त कठीण आहेत. हो. हं. ते म्हणून रामकृष्ण परमहंस असं म्हणायचे ना, की तुम्ही संसारासाठी जेवढी धडपड करता, त्याच्या एक दशांश जरी याच्यासाठी केली, तर एक तुम्हाला त्याचं ज्ञान होऊन जाईल. वाह! वाह! पण ध्यानासाठीची योग्य वेळ, ध्यानासाठीची योग्य अ, अ, खोली, ध्यानासाठीची योग्य स्थिती याचे काही नियम असतात का असे काही? मला व्यक्तिशः असं वाटतं, की आपल्याला त्याच्याविषयी गोडी निर्माण झाली, की कुठेही तुम्ही बसून ध्यान करू शकता, अच्छा. आडवं पडून करता, चालून करता. ते रिक्वायरमेंट्स अशा काही नसतातच राहत. हं. तसं म्हणलं जातं म्हणजे, की चांगली अशी आरामशीर स्थिती असावी. ते बरोबर आहे, तसं काही नाही. हं. म्हणजे ज्या गोष्टींनी आपलं मन विचलित होतं, त्या विचलित होणाऱ्या सगळ्या गोष्टींचं जर निराकरण केलं, त्या ॲड्रेस केल्या, हं. ते प्रश्न उत्तरं दिली आणि मग अनुकूल अशा स्थितीमध्ये आपण ध्यान केलं, हं. तर ते लवकर मन शांत व्हायला मदत होईल. अगदी खरं आहे. असं म्हणजे तुमची झोप चांगली झालेली असणं, विश्रांती चांगली आहे. नंतर तुमचे घाईच्या ज्या गोष्टी आहेत खूप महत्त्वाच्या, त्या लगेच ध्यानाच्या पाठोपाठ किंवा अलीकडे नाही आहेत. बरोबर. म्हणजे मग थोडं मन शांत व्हायला पण हे पुन्हा तेच झालं, की मन शांत व्हायला त्याची मदत झाली. हं. असं. जेवण झालेलं आहे, भूक लागलेली नाही किंवा फार तुडुंब जेवलेलं नाही ठेवलेलं तुम्ही. नाही. असं बरोबर. एक्स्ट्रीम नाही काही नॅचरल, नॉर्मल. कारण हे शेवटी पुन्हा नॅचरलनेसकडे घेऊन जाणारं पाहिजे ना. हं, नाहीतर हं. मग त्याने तुम्ही आर्टिफिशियल झालं तर ऑलरेडी आर्टिफिशियल पुरेसे आपण आहोतच सध्या. हो. त्यातच ह्याची कशाला भर घालायची. विचारांची गर्दी हा जो मी मगाशी मुद्दा म्हणालो, तर बऱ्याचदा असं काही लोकं म्हणतात, की काही ठिकाणी वाचनात पण असं आलंय, की विचारांकडे तुम्ही अंतर ठेवून पहा वगैरे. तर ते कसं साधायचं असतं? विचारांच्याकडे अंतर ठेवून पाहणं असं एक कल्पना आहे फक्त ती. अच्छा. कारण विचार माझ्या मनात निर्माण होत आहेत. माझ्या बरोबरच आहेत ते. तर हं. मग त्यांना असं त्याच्याकडे असं कशाला बघायला पाहिजे. मैत्रीच केली त्यांच्याशी हं. आणि असं कालांतराने ते होऊ म्हणजे शकतं. काय करायचं? मैत्री केली मैत्री म्हणजे काय करण्याचे करायचं? समजून घेणं.
अच्छा, की समजून अमुक एक विचार मनात आला तर त्याच्या मागे सोर्स काय आहे त्याचा शोध घेणं. असं लक्षात येतं की अरे हे माझं काहीतरी मागे एक 10-15 वर्षापूर्वी कोणाशी तरी भांडण झालं होतं हम्म, आणि त्यावेळेला तो मला काहीतरी बोलला आणि ते मला लागलं आणि त्याच्याविषयीचे विचार आत्ता येत आहेत मनात 10 वर्षांनी आणि ते मला ऑक्युपाईड होते, माझ्या मनामध्ये ग्रासून राहिलं होतं मन त्याने. तर मला जर ते त्यावेळी लक्षात आलं असं मैत्रीच्या आणि की अरे आता हे तसं इरेलेव्हंट झालं. वाटल्यास आपण त्याला फोन करून सांगू की त्यार मी बोललो, जरा तू दुखावला गेला असशील तर माफ कर मला, असं म्हणता येऊ शकेल. पण मुद्दा असा की ध्यानासाठी अनुकूल अशी मनस्थिती असणं महत्वाचं आहे आणि वेळ जी आहे तर ती सुरुवातीला सकाळची वेळ चांगली, दुपारची सुद्धा जेवणाच्या आधीची चांगली, ऑफिसमध्ये तुम्ही काम करत असाल आणि संध्याकाळी आल्यावर ती मनात सगळे जे तणाव जे दिवसभरात आपण अनुभवलेले असतात तर त्या सगळ्यांचा निराश व्हावा ह्याच्यासाठी आल्यावरती सुद्धा संध्याकाळी करता येऊ शकतं. अच्छा. झोपताना करता येऊ शकतं, ते आता झोपून जायचं असंही करता येऊ शकतं. म्हणजे वेळ ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवू शकता, पण तंत्रस्व तुमच्या सोयीनुसार तुमच्या स्वभावानुसार तुम्ही ठरवणं अपेक्षित आहे. बरोबर. आणि ते झाल्यानंतर तुम्ही ज्याला प्रत्यक्ष ते करायला लागाल तर त्याला त्यातली जी तद्रूपता आहे त्याच्याशी समरस होणं, एकरूप होणं आणि त्याची स्वाद निर्माण होईल असं बघणं, आस्वाद घेणं त्याचा. आणि ते जमायला लागलं की मग ते तुम्ही सातत्याने करू शकता. बरोबर. तुम्ही अवेअरनेस असं म्हणालात की ध्यान करताना आपण पूर्ण निद्रित अवस्थेत नाही आहोत, आपण अवेअर होऊन ते करतोय बेसिकली. पण समजा ध्यान करताना एखाद्याला सारखी झोप येत असेल तर तो एक गिल्ट येतो की अरे मी ध्यान करायचा प्रयत्न करतोय पण मला झोपच येते. आता येते काय बोलत असताना? नाही. आता नाही येते. पण अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आताही ध्यान सुरू आहे असा कदाचित त्याचा अर्थ असावा. नाही म्हणजे पण ध्यान करताना झोप येऊ नये हे एक फार मोठं ऑब्सेशन असतं लोकांचं. झोप नाही आली पाहिजे, मला ध्यान करायचं. पण जर आपल्याला झोप येत असेल तर त्याचा एक अर्थ असा होतो की आपली रात्रीची झोप पुरी झाली नाही. शांततेने झोपावं ना. अच्छा. नाही का? कारण जे नॅचरल गोष्टी आहेत त्या टाळून कसं करता येणार आहे? नॅचरल असणारच आहे. तर झोपून घ्यावं आणि मग उठल्यावर छान फ्रेश होऊन पुन्हा ध्यान करावं. बरोबर. अर्थात मला ह्याची कल्पना आहे की 1.5 तास जे मुंबईमध्ये लोकलला धरून वन वे ऑफिसला जातात आणि तसेच परत येतात तर त्यांच्यावरती वेळेचा किती कन्स्ट्रेंट असू शकतो हे मला समजू शकतं. पण असं करता येऊ शकतं की आपल्याला जेवढा वेळ उपलब्ध असेल जेवढं जमेल तेवढं केलं, पण मनापासून केलं. 10 मिनिटं 15 मिनिटं म्हणजे फक्त ध्यान असा जर विचार केला, खरं म्हणजे फक्त ध्यान करणं पुरेसं नसतं. ध्यानमय योगासन आणि ध्यानमय जगणं बरं. अशी थीम डोक्यात ठेवणं गरजेचं असतं. कारण नाही तर ते ध्यान जीवनात मिसळणार कसं? बरोबर. त्यासाठी पूर्वतयारी केली पाहिजे. अगदी खरं. ते ध्यानमय योगासनांनी पूर्वतयारी होते आणि ते जीवनात मिसळून जातं आणि तो स्वभाव होऊन जातो तुमचा. बरोबर आहे. नाही काहीतरी अडचणी येत आहेत आणि आपल्याला ते शिकून घेतलंय, आता जरा ध्यान करू आणि तो ताण कमी करू असं जर करायला अचानक नाही होणार. तसं व्याप होऊन बसतो तो ऍडिशनल. पण तुमचा स्वभावच शांत झाला आणि तुम्ही परिस्थिती बदलते, अडचणी येतात, अडचणी सगळ्यांनाच येणार आहेत, पण त्या अडचणी समजतायत तुम्हाला, तुम्ही इम्बेसाईल झाला नाही आहात, तुम्हाला कळतंय सगळं. पण तुमचे रिॲक्शन्स न जाता तुम्ही रिस्पॉन्सिव्ह मोडमध्ये गेलाय. म्हणजे प्रतिक्रिया देत नाही तर प्रतिसाद द्यायला लागलाय. बरोबर. तर खूप ताण कमी होऊन जातो आणि मग तुम्हाला वेळेच्या दृष्टीने पाहायला गेलं तर ह्याचे एसेन्शियल गोष्टी ज्या आहेत त्यातल्या की विचाराच्या पातळीवर फॉर इन्स्टन्स की विचाराचं स्वरूप ओळखणं, त्याच्या मागे दडलेलं काय ते बघणं, त्याचा शोध घेणं, ते जाणून घेणं आणि त्याचा बोध करून घेणं, ही जर प्रक्रिया चालू राहिली तर त्याच्यासाठी आपण लोकलमधनं जाताना सुद्धा ही प्रक्रिया आज चालू ठेवू शकतो. अच्छा, असं शक्य आहे. म्हणजे उघड्या डोळ्यांनी ध्यान करू शकतो. आणि जर आपल्याला घरी थोडा वेळ मिळाला, ऑफिसमध्ये मिळाला, संध्याकाळी मिळाला, त्यावेळेला आपण त्याला पूर्ण न्याय देऊन तसं ध्यान केलं. पण बेसिक हे आहे की मनाचं स्वरूप माझं जर लक्षात आलं
मला मन शांत असणं हे जर ध्यानाचं महत्वाचं अंग असेल हम्म. तर मला मन समजूनच घ्यायला पाहिजे ना. हम्म. त्याला दामटून शांत कसं करून चालेल. अगदी खरं एखाद्याला ध्यान त्यानं आतापर्यंत कधीच केलेलं नाहीये आणि त्याला सुरुवात करावीशी वाटते, तर त्यानं कुठल्या प्रकार असं कुठला ध्यानाचा प्रकार तुम्ही काही सांगू शकाल का, की त्यानं कुठलं ध्यान करावं त्या केसमध्ये? माझ्या मते डिपेंड्स ऑन त्याची काय कॉन्स्टिट्यूशन आहे त्यानुसार. पण आपण असं धरूया की सर्वांना जमण्यासारखं कुठलं, तर आडवं पडून करणं ध्यान जमण्यासारखं आहे. म्हणजे शवासनातच ध्यान करणं. बरं. मग त्याच्या ज्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेस मधनं गेलं हम्म. म्हणजे पहिल्यांदा आपण कम्फर्टेबल आहोत की नाही पाहिलं. हे सुखकारक स्थिती आहे ना शरीराची. मग ताण कुठे कुठे जाणवत असतील तर तिथे हालचाल करून ते दूर केले. मग नंतर प्रत्येक श्वासाबरोबर पोटापाशी जी हालचाल आपली होत असते, वर खाली होत असतं. आडवं पडलेलं असलं तर वर खाली होत असते. तर ते होत असताना आपण त्याच्या बरोबर राहिलो, श्वासाबरोबर राहिलो आणि कंट्रोल नाही आणि कॉन्सन्ट्रेशन नाही असं दोन्ही केलं. अच्छा. जस्ट बिईंग विथ इट असं केलं. असं लक्षात येतं अनुभवाने कालांतराने की आपलं मन आपोआपच शांत व्हायला लागलंय. कारण श्वास आणि मनाचं जवळचं नातं आहे. बरोबर. श्वासावरती तुम्ही बरोबर राहिला आणि कंट्रोल नाही, कॉन्सन्ट्रेशन नाही, की श्वासाची गती कमी होते आणि श्वासाची गती जशी कमी होते तसे विचारही कमी होत जातात आणि आपण निर्विचारतेकडे जातो. ते सहज कोणालाही करता येण्यासारखं आहे. बरोबर आहे. आणि ते YouTube वरती आपल्या आहे ते शवासन ध्यान. बरोबर. तर ते त्यांना पाहता येऊ शकतं. अगदी खरं आहे. तुम्ही आता इतकी वर्ष जे काही ध्यानाचं प्रशिक्षण देता किंवा योगाचं प्रशिक्षण देता, तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे ध्यान साधना ही आपण असं म्हणूया की शारीरिक मानसिक हे एक फायदे त्याचे झाले. तर आध्यात्मिक उन्नतीविषयी आपण बोलतोय. तुम्ही सतत म्हणताय की स्वतःचं स्वरूप समजून घेणं. ते म्हणजे नेमकं काय? नाही आता आपण जे उल्लेख केला होता ना की आपलं जे असणं आहे विशुद्ध असणं. बरं. आता आपण एक नामरूपात्मक एक आहोत. हे संप्रसाद विनोदला की तर एक रंग आहे, रूप आहे, उंची आहे, वजन आहे. तर त्याचं एक असं वरवरचं अस्तित्व झालं की सतत बदलतंय. मी आता ज्यावेळेला इथे स्टुडिओमध्ये आलो त्यावेळेला जो होतो तो आता नाही राहिलेला. प्रत्येक सेल बदलला. चेतनही तो राहिला नाही, अमोलही तो राहिला नाही. सगळेच जण आपण बदलतोय क्षणाक्षणाला. ते जे बदलणारं माझं रूप आहे तर ती माझी तीच फक्त माझी ओळख नाही ना. बदल ज्या शक्तीमुळे शक्य होतोय बरोबर. ती सुद्धा आहे ना माझ्या बरोबर. आणि ती शक्ती तर पायापासून डोक्यापर्यंत सगळीकडे समप्रमाणात ते चैतन्य विभागलेलं आहे. ते तुम्ही काही करायचं ठरवलं तर ते उपलब्ध आहे. कधी असं म्हणत नाही की मला हे नाही करायचं, हे करायचं. बरोबर. 24/7/365 असं जर आपल्या बरोबर काय असेल तर ते चैतन्यच आहे. बाकी सगळं बदलतंय ना. बरोबर आहे. तर त्यामुळे ऍक्च्युली म्हणजे ती आपली जी ओळख आहे तर ती खरं बेसिक ओळख तीच आहे. कारण बदलणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना धरून ठेवणं हे त्या निसर्ग नियमालाही धरून नाही ना. नाही का की अगदी खरं आहे. जे बदलते ते बदलणारच आहे. ते कसं मी धरून ठेवायचं असं. म्हणजे मुद्दा असा की बदल ज्या ह्याच्यामध्ये एक साधन चतुष्टय म्हणून सांगितलं जातं. बरं. की त्याच्यामध्ये नित्यानित्य वस्तू विवेक असा एक महत्वाचा घटक. नित्यानित्य विवेक वस्तू. नित्यानित्य वस्तू विवेक. वस्तू विवेक. नित्य काय आणि अनित्य काय याचा शोध घेणं. बरं. त्याचा अभ्यास करणं. अच्छा. ते स्वयंस्पष्ट आहे ना ते. म्हणजे आता हे मी जे म्हणतोय ते त्याला काही मोठी मोठी ग्रंथ वाचायला पाहिजे तसं नाही. साधं दिसतच आहे की आपल्याला आपण 10 वर्षापूर्वी जे होतो तसे आता नाही राहिलो. मग असे नाही का तू म्हणला की बाबा तुम्ही तर आता तसेच दिसताय वगैरे. आणि मी सुद्धा म्हणलो की तुझ्यातही फारसा फरक नाही पडलेला. पण फरक पडला हे तर आपल्याला माहिती आहे ना. पण तो फरक ज्या शक्तीमुळे शक्य झालाय ती शक्तीची सुद्धा ओळख करून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. मग ती ओळख कशी करून घ्यायची. तर हा मी जो आहे माझा तो शांत व्हायला पाहिजे नाही का. तरच त्याची ओळख होईल. तर मी शांत कसा होणार. तर मी अमुक अमुक व्यक्ती आहे हा मूळ विचार आहे ना.
हम्म. मग त्याच्यावरती मग त्या व्यक्तीला काहीतरी नाव दिलंय, तो काहीतरी शिकलाय, त्याचं काहीतरी वजन आहे, वय आहे, हे सगळ्या बाजूच्या गोष्टी त्याच्या हम्म. भोवती सगळ्या गोळा झालेल्या. बरोबर. पण अगदी मुळात जाऊन पाहिलं तर मी अमुक अमुक व्यक्ती आहे हाच एक मूलभूत विचार आहे. हम्म. त्याच्या भोवती सगळे विचार उभे राहिलेले आहेत, बरोबर. उभे केलेत. तर त्यामुळे हे जे त्याच्यातले जे स्पिरिच्युअल भाग आहे, आध्यात्मिक भाग जो आहे, तो हाच आहे ना, की मला जिज्ञासा निर्माण झाली. मी मगाशी जे म्हणलो, की गरज निर्माण होणं जशी आवश्यकता आहे, तसं आपल्याला उत्सुकता निर्माण झाली, की अरे हे माझं सगळं बदलतंय. हे विशेषतः आपले ज्या रियुनियन असते त्यावेळेला लक्षात येतं, हम्म. की किती बदल झालेले आहे. मित्रमंडळी ओळखत नाहीत एकमेकांना. "अरे तू कसा दिसायचा ना, आता काय तुझं झालं?" हम्म. असं जे म्हटलं जातं ते तर त्याच्यातनं हा जे बोधात्मक जाणीव जी व्हायला पाहिजे, हम्म. हम्म. की अरे आपण बदलतोय त्याच्याच फक्त आपण बघतोय, पण जे न बदलणारं आहे त्याच्याकडे लक्षच देत नाही. बरोबर. करेक्ट. ते बदलाच्या मदतीने मला न बदलणाऱ्या माझ्या स्वरूपापर्यंत जाता आलं, तर ते खऱ्या अर्थाने मला माझं परिपूर्ण स्वतःला ओळखणं झालं. वा. माझं परिपूर्ण ज्ञान झालं. नाही तर मग अर्धवट ज्ञान राहिलं. मग अर्धवट असेल ते सगळंच त्रासदायक असतं. अर्धवट ज्ञान तर खूपच त्रासदायक असतं. हो. अज्ञान जेवढं त्रासदायक असेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त बरोबर. अर्धवट ज्ञान ज्ञान. त्रासदायक असतं. तर हे सगळं महत्वाचा मुद्दा काय माहितीये का, की आपण त्याच्याविषयीचा ऑज काढून टाकला. हम्म. असं काहीतरी ते आपल्यासाठी नाहीये, हा. असं जे वाटतं. बऱ्याच लोकांची हीच धारणा असते की हे योगी तपस्वी लोकांचंच काम आहे आणि ते आपल्यापेक्षा खूप वेगळे असतात. हां, तसं त्यासाठी आपल्याला आत्ता जे आपण करतोय ते सगळं सोडलं पाहिजे किंवा नाही, यातल्या अनेक गोष्टी कटछाट केल्या पाहिजेत. आपल्या वासनांपासून मुक्त झालं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. तर माझ्या जे लक्षात आलंय तेच आहे, की आपली दृष्टी बदलायला पाहिजे. हा. दृष्टी बदलली की सृष्टी बदलत जाते. वा. आणि ते ज्ञानदृष्टी व्हायला पाहिजे. अच्छा. सगळं जग तेच राहणार आहे. पण मी बदललोय, माझी दृष्टी बदलली. त्यामुळे मला ते एक सर्वसमावेशकता त्याच्यामध्ये आली, वृत्तीमध्ये. आणि हम्म. माझी वृत्ती बदलली आतून ज्ञानदृष्टीमुळे आणि त्यामुळे माझं वर्तन बदलून गेलं. अच्छा. साधारणपणे वर्तन बदलण्यावर जास्त भर दिला जातो. हम्म. तंत्रावर जास्त भर दिला जातो. हम्म. त्याच्यातलं जे जर्म आहे, त्याच्यातलं जे एसेन्स आहे, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं जात. अच्छा. म्हणजे पुस्तक आता बुक विश्वच्या प्लॅटफॉर्मवर आपण बोलतोय. हो. तर त्याच्यामध्ये पुस्तक वाचताना सुद्धा रीडिंग बिटवीन द लाईन्स हे तितकंच महत्वाचं असतं. जेवढे हो. शब्द महत्वाचे असतात, तेवढे त्या लाईन्समध्ये जे काहीतरी, कारण कुठलाही लेखक जरी झाला, तसं तो बोलायला लागल्यानंतर, लिहायला लागल्यानंतर असं त्याच्यापाशी खूप असतं, की जे त्याला शब्दबद्ध करता येत नाही. हम्म. तर ते सुद्धा आपल्याला टॅप करता जर आलं, त्याला ॲक्सेस प्रस्थापित झाला, ते आपल्याला जर जाणता आलं, तर तो लेखकाचं लिखाण आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे कळू शकतं. हम्म. अगदी खरं आहे. आपण मगाशी शारीरिक स्तरावरच्या आजाराविषयी बोललो, ध्यान आणि शारीरिक स्तरावरती होणारे फायदे. पण मानसिक स्तरावरचे सुद्धा आजार म्हणा किंवा त्या थोड्याशा ॲबनॉर्मॅलिटीज म्हणा, त्या खूप वाढत चाललेल्या आहेत अलीकडे. डिप्रेशन आहे, अँझायटी आहे, चिंता खूप आहे लोकांना, भविष्याची चिंता आणि असुरक्षितता वाढलेली आहे खूप सारी. तर तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही काय पाहिलंय, की मानसिक स्तरावरती हे जे सगळे विकार म्हणा, आजार म्हणा, याच्यामध्ये अर्थात ते बाय प्रॉडक्टच आहे अगेन, पण काय सांगाल? मला असं वाटतं, की हे जे सगळे जे काळ जो बदलतोय झपाट्याने हम्म. आणि गती जी वाढते जीवनाची, तर ती म्हणजे ॲक्च्युअली खरं 1 वर्ष हे 365 दिवसांचंच असणार आहे. हम्म. पण आता ज्या गतीने सगळं केलं जातंय आणि संगणकामुळे सगळ्या गोष्टी पटापटा व्हायला लागल्यामुळे लोकांकडनं जास्त जास्त काम अजून अपेक्षा केली जाते. हम्म. किंवा त्याचं काम तो एक दिवसभरात तो 8 तास ज्याला फिजिकली करत होता, तर आता तुझं 2 तासात ते संपतंय. तर तू 2 तासात पुरं कर आणि 6 तास तुला जे आवडेल ते कर. हम्म. असं सांगितलं, असं पाहिलं जात नाही. नाही. 2 तासात झालं का तुझं, आता पुढची कामं देतो, हो. पुढची कामं देतो. आणि अशा ह्याच्यात ते माणूस इतका भरडला जातोय, की त्याला तो बिचारा झालाय. आणि डॉक्टरांकडे गेला तर दुर्दैवाने असंही झालंय ना, की शिक्षण आणि हे सगळं पैशावरतीच चालतंय. हो. तर त्यामुळे जो आणि पेशंट
रुग्ण हा ग्राहक झालाय हम्म. आणि त्याचे हक्क आलेत. त्यामुळे पूर्वी हो. साधं नातं होतं डॉक्टर पेशंटचं, तसं आता नाही राहिलं. आणि त्यामुळे काय होतं की सगळे सेल्फ डिफेन्सिव्ह झालेत हम्म. आणि हक्क मागायला तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर ते वेगळ्या प्रकारचं नातं आहे ना ते. एक्झॅक्टली. तुम्हाला काही ते आजार झालाय, तुम्हाला समजा खूप असाध्य रोग झालाय, तर तुम्हाला असाध्य रोग झालाय असं सांगणं याच्यापेक्षा थोडंसं कठीण आहे, पण ते करता येण्यासारखं आहे. तू काही काळजी करू नको, आपण उपचार करूया, असं सांगणारा जो डॉक्टर असेल, हम्म. तर ते डॉक्टर रुग्ण असल्यावरती ते ठीक आहे. हो. पण ग्राहक झाला की त्याला काळजी असते ना मेडिको लिगलची. हम्म. तो स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी सगळ्या टेस्टा करून घेतो. हम्म. हे करून घेतलं होतं आणि तरी सुद्धा त्याला स्वतःचा हम्म. हे करायला लागतं. म्हणजे सांगण्याचा हेतू असा की काळ जो बदलतोय त्याच्यात सगळंच माहोलच बदलतोय सगळा. हम्म. मेडिकलचंही बदलतंय, सगळंच बदलतंय. आणि पैसा हे जे पूर्वी साधन होतं ते राहिलं नाही आता. साध्य झालंय. हो. आता इट इज नॉट मीन्स टू एन एंड, इट इज एंड इन इटसेल्फ. हम्म. आणि त्याचे सगळे दुष्परिणाम आहेत ते. बरोबर. आणि माझ्या मते म्हणजे माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे साधारण 91 मध्ये ज्याला इकॉनॉमिक लिबरलायझेशन झालं, हो. आर्थिक 91 उदात्तीकरण, तर त्यानंतर सगळं फार झपाट्याने बदलत बदलत गेलं. गेलं. हे पूर्वी एवढं नव्हतं. 50-60 वर्षापूर्वी एवढं नव्हतं. हम्म. पण आता भोग प्रधान झालाय हो. आणि त्याग म्हणजे कळतच नाही लोकांना. त्याग असं काही असतं का? तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे अध्यात्माशी संबंधित, तर त्या मगाशी म्हणलं तसं सत्याचा शोध आहे तो. हम्म. की मी जगतानाच मला असं जिज्ञासा निर्माण झाली, की हे सगळं चाललंय कारण मला हे जेवढे कष्ट मी घेतोय, त्यामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे म्हणतात, हम्म. ते मला काहीच मिळत नाही त्या मानाने. मी भरडला जातोय आणि मग मला काहीतरी शोध घेतला पाहिजे आणि म्हणून मग मी अध्यात्माकडे आलो. तर पण एक वेगळ्या दृष्टीने येऊ मध्ये. हम्म. ती गरज नसेल, जिज्ञासा असेल. हम्म. आणि अध्यात्माकडे तुम्ही 2 कारणांनी वळा. गरज म्हणून वळा किंवा विशुद्ध जिज्ञासेने वळावं. बरोबर. तुम्हाला परिस्थितीचं तुम्ही आकलन करून घेताय आणि तुम्हाला ते हे सत्य समोर येतंय तुमच्या. हम्म. तुमच्या अभ्यासाने लक्षात येते की अरे खरंच म्हणजे मी बदलणारा मी आहे, तसा न बदलणाराही मी दिसतोय. मग हम्म. त्याचा शोध घेतला पाहिजे ना बरोबर. असं. वा. ध्यानाचा आपण योगाचे जे अष्टांग मार्ग म्हणतो, त्यात मला वाटतं ध्यान, धारणा आणि समाधी असा तो क्रम हा. शेवटी आहे. तर आपण या संवादाच्या शेवटाकडे थोडे येऊया की समाधी ही जी संकल्पना आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचा ध्यान हा एकच मार्ग आहे, तो सगळ्यात सोपा मार्ग आहे की अनेक काही बाकीचे मार्ग आहेत? आणि मुळात समाधी म्हणजे काय ते पण थोडंसं आम्हाला नाही ऍक्च्युली काय आहे की ध्यानाद्वारे प्राप्त होणारी जी निर्विचार स्थिती आहे, हम्म. तर ती तुमचा ज्याला स्वभाव होऊन जातो अच्छा. आणि आणि अगदी लगेच स्वभाव होत नाही, थोडा वेळ लागतो त्याला. पण स्वभाव होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि ज्याच्यामुळे तुमचं मन ध्यानापुरतं मर्यादित शांत नाही राहत आहे, इतर वेळी सुद्धा शांत राहायला लागलं. त्याचा अर्थ असा की तुमची समाधीकडचा प्रवास सुरू झाला. अच्छा. आणि मग ध्यानाने प्राप्त झालेली शांत स्थिती मनाची, ही जर अखंड टिकायला लागली, तर ती मग निर्बीज समाधी झाली. हम्म. म्हणजे किंवा असं म्हणता येईल की जीवन मुक्त जे असतात की ते जगत असतात, जगण्याला समोर जात असतात, पण त्यांचा अप्रोच आणि ॲटिट्यूड टू लाईफ आमूलाग्र बदलून गेलेला असल्यामुळे हम्म. ते कशात अडकून पडत नाहीत. हम्म. हे सांगतो, हे एक लक्षात घेण्यासारखं आहे की असा भ्रम असतो की आपण हे सगळं त्याग करायचं आणि हे करायचंय आणि त्यात काही तसं म्हणजे सगळं नंतर करायच्या गोष्टी आहेत, म्हातारपणच्या आहेत वगैरे, हम्म. तसं नाही आहे ॲक्च्युअली. हम्म. जगा इथे राहताना तुम्ही सुद्धा ते करू शकता, पण तुमचं दृष्टी बदलावी लागते हम्म. आणि ती खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठी आपल्याला खूप वेगळ्या प्रकारे जगण्याकडे बघायला शिकावं लागतं आणि ती गरज निर्माण झाल्यामुळे तसं होतं किंवा जिज्ञासेने होतं. हम्म. हे काय कळत नाही मला हे सगळं. इतकी माणसं येऊन जात आहेत, मरतायत, आजारी पडतायत, नव्याने जन्माला येत आहेत, हे सगळं जे राडकाड जर चाललंय, त्याचे रहस्य शोधण्याची मला जर तळमळ निर्माण झाली,
हम्म. तर मी खऱ्या अर्थाने साधक होतो. हा सगळा पसारा कशासाठी आहे? कशासाठी? आणि जगण्याचा उद्देश नेमका काय, पर्पज काय? तर त्याचा शोध घेता घेता तुम्ही अशा एका अवस्थेमध्ये जाऊ शकता की ज्याच्यात तुमचं मन शांत झालेलं असतं, तुम्हाला कशाबद्दल काही तक्रार राहिलेली नसते. हम्म. तर हे सगळ्या परिस्थितीतनं स्टिअर करत करत चाललेले असतं हम्म. आणि एक क्रुझिंग सुरू झालेलं असतं तुमचं. नाही, हम्म. जगणं ज्याला असं खूप हेलपाटत असतं त्याला माणूस त्याने ग्रस्त झालेला असतो आणि त्याला डिप्रेशन किंवा अँझायटी किंवा अशी नावं दिली तर काय होतं, कळत न कळत तर त्याने एक छाप मारून घेतलेला असतो आपल्यावर हम्म. की असे असे सिम्पटम्स मला आहेत आणि त्याला डॉक्टर त्याला डिप्रेशन म्हणतायत. तर डॉक्टर त्याला डिप्रेशन का म्हणतात, तर सगळी सिम्पटम्स लक्षात ठेवण्यापेक्षा ते त्याला काहीतरी एक नाव दिलं हम्म. तर ते त्यांच्या सोयीचं असतं की अँझायटी आहे म्हणून. सायकॉटिक डिसऑर्डर्स ते अर्थात त्याला औषधांची आणि वेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटची गरज असते. पण त्यांनी दिलेलं जे नाव असतं त्यांच्या सोयीसाठी, तर तो जर आपण आपल्यावरती छापच मारून घेतला हम्म. की मी डिप्रेशनमध्ये आहे, मी डिप्रेशनमध्ये आहे, तर होतं काय की डिप्रेशन हाच तुमचा जप होतो. हम्म. मला डिप्रेशन झालं हाच विचार तुमच्या मनामध्ये घर करून राहतो बरोबर. आणि जसं तुम्ही विचार करता तसं व्हायला लागतं. हो, असा जो एक सिद्धांत आहे सिद्धांत आहे. की तुम्ही जे आहात ते विचारांचा परिणाम म्हणून आहात, पुढे जे होणार आहात ते विचारांचा परिणाम म्हणूनच होणार आहात. हो. कारण विचारास आपल्या याचं अधिष्ठान असतो. तर म्हणून मला व्यक्तिशः असं वाटतं की आपण अशी नावं बिवं काही देऊच नाहीत त्याला. लेबलिंग करू नये. आणि ते तुम्हाला याने साध्य होऊ शकतं कारण तुम्ही ज्यावेळेला ध्यान करता त्याला विचारांना तुम्ही रिॲक्ट करत नाही. हम्म. रिॲक्ट करायचं नाही म्हणजे काय हे तुम्ही शिकता त्याच्यात. हम्म. आणि ते जे चांगलं जमलं आणि प्रतिक्रिया तुमच्या थांबल्या, प्रतिसाद यायला लागले, तर मग याची आवश्यकताच राहत नाही. कारण आत्ता समजा माझी आतली एक स्टेट जी काही आहे, सेन्स ऑफ वेलबिंग समजा आहे मला, तर मी सेन्स ऑफ वेलबिंग हे शब्द नाही वापरले, तरी सुद्धा ते आहे ना ते, हम्म. नाही का? तसं अँझायटी हा शब्द बाजूला ठेवला आणि मी तशीच अँझायटीची रॉ अनुभूती घेतली आणि काहीच म्हणलं नाही त्याच्याविषयी. हम्म. ती नाहीशी होते. पण हे आता अनुभूतीने जाणण्याची गोष्ट आहे. बरोबर. आपल्याला मी तंत्र म्हणून सांगितलं, पण असं नुसतं तंत्र म्हणून होणार नाही. बरोबर. त्याला थोडं चांगल्या प्रकारे ते शिकून गेलं पाहिजे. बरोबर. म्हणजे मग ते प्रत्यक्षात आणता येऊ शकतं. अगदी खरं आहे. डॉक्टर संप्रसाद विनोद, तुम्ही आज इथे आलात आणि ध्यान या विषयावर आपण बराच वेळ खूप उत्तम चर्चा घडवलीत. मला वाटतं जिज्ञासा जागवण्याच्या दृष्टीने, आपल्या दर्शकांची जिज्ञासा जागवण्याच्या दृष्टीने आणि त्यांना एक वेगळी जीवनदृष्टी मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा आजची आपली चर्चा उद्बोधक होती. तुम्ही इथं आलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आमच्या बुक विश्वच्या टीमकडून तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आणि सर्व दर्शकांनाही विनंती करतो की असे उत्तमोत्तम विषय तुमच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.